या निराधार व्यक्तीचे अंत्यविधी करून काही लोकांची आपण प्रतिक्रिया घेऊया. सर नमस्कार. 14/12/2025 रोजी राजू सुरेंद्र सिंग सुडी यांचं निधन झालं. त्यावेळेला गावात विठ्ठल नेते आणि अनिल गोरे यांना कळालं. त्यांनी इतरही लोकांना सांगितलं. त्याच वेळेस आम्हाला पोलीस पाटील यांनी मलाही कळालं. आम्ही सर्वजण विठ्ठल आपले मोहिते यांना त्यांना सर्वजण आम्ही इथं आलो. परिस्थिती बघता आई एकटीच त्या हिच्या मूर्तीपश्चात राजू यांच्याजवळ बसलेली होती आणि आई रडत होती. रडण्यासाठी कोण नव्हतं, कारण 2 मुली पंजाबला राहायच्या. आई एकटीच इथं राहायची. त्यावेळेस आम्ही बघितली परिस्थिती. मग त्यावेळेला अनिल गोरे त्यानंतर मोहिते यांना युवा नेते विठ्ठल पाटील तायडे यांनी ग्रामपंचायतला फोन केला. त्यांनी लगेच तात्काळ तिथं स्वर्गरथ बोलवला आणि त्या स्वर्गरथामध्ये आपण आम्ही सर्वांनी राजूला आंघोळ घातली आणि स्वर्गरथामध्ये व्यवस्थित त्याला ज्या पद्धतीनं तिचं म्हणजे समशानापर्यंत नेईपर्यंत अंत्यविधी जसा केला जातो पारंपरिकरित्या तसा सर्वांनी अंत्यविधी केला. त्याचनंतर त्या अंत्यविधीच्या प्रसंगी तिथं सर्वच मंडळी बसले होते. 15-20 लोक होते तिथं. त्यावेळेला विचार मनात आला की सर्वांचा की आपण राजूच्या आईला, जे आई 80 वर्षाची आई आहे, की जे कुटुंब इथं 80 वर्षापूर्वी इथं स्थायिक झालं होतं. त्यांचे वडील जे ट्रॅक्टर ड्रायव्हर होते, त्यांचे एक मुलगा आणि आई येत होती. तर मुलगा वारल्यानंतर आईचा पश्चात कोणी नव्हता आईला सांभाळ करण्यासाठी. मग तिथं सर्वांच्या डोक्यात विचार आला की आईला काहीतरी आर्थिक मदत द्यावी. मग आम्ही स्मशानभूमीमध्ये सर्वांनी आर्थिक मदत देण्यासाठी विचार केला. तिथे विचार मांडला की आईला म्हणजे राजूला हीच श्रद्धांजली असणार आहे की आपण सर्वांनी आर्थिक मदत द्यावी. तिथंच आम्ही जवळपास 5 ते 6 हजार रुपये जमा केले आणि अंत्यविधी झाल्यानंतर आईकडे आलो. आम्ही आईच्या घरी आलो आणि आम्ही ते आईला 4800 रुपये इथं आईला आम्ही कॅश दिले. त्याचनंतर आम्ही एक तसा मेसेज, भावनिक मेसेज टाईप केला. तो मेसेज आम्ही सर्व ग्रुपला शेअर केला की अशाची परिस्थिती आहे. त्या आईला पाठीमाग कोणी, आईचं वय 80 वर्ष आहे, आई काहीच करू शकत नाही. मग तो मेसेज आम्ही सर्व ग्रुपवरती पोहोचवला. आम्हाला सर्वच ग्रुपकडून चांगली म्हणजे प्रतिक्रिया आली की सर्वांनी ज्या पद्धतीने आपला आर्थिक मदत करते, 100, 200, 500, 1000, 2000 प्रत्येकाने मदत केली. जवळपास 64 लोकांनी मदत केली. असे आम्ही एकूण जवळपास 22,600 रुपये जमा केले. म्हणजे काही कोणाला न म्हणता फक्त आम्ही मेसेज टाईप केला आणि शेअर केला. तर अंधेरी गावातील लोक सर्व चांगले म्हणजे विचारांचे असल्यामुळे सर्वांनी आम्हाला 22,600 रुपये मदत केली. आणि त्याचनंतर एक सूरज तायडे नावाचा मुलगा आहे, याने आईला जोपर्यंत आई इथं आहे तोपर्यंत आईला आम्ही जेवणाचा डबा पुरवू असंही तिने सांगितलं आणि आईला तो डबा पुरवणारे आहे. त्याचनंतर आता आज माझे उपाध्यक्ष केशवराव तायडे हे इथं आले. त्यांनी आईला तात्काळ 1100 रुपये मदत दिली आणि 21,000, त्याचबरोबर आईला पूर्ण 21,000, त्याचनंतर आईला राहण्यासाठी घरासाठी जे काही 2.5-3 लाख रुपये लागेल बांधकामासाठी तेही पुरवणारे. त्याचनंतर माननीय मंत्री महोदय सध्याचे आमदार सत्तारजी साहेब यांच्याकडून आईला जी मदत देता येईल ती देण्याचं माननीय केशवराव तायडे यांनी आश्वासन दिलं. आणि आमच्याकडून जे होईल, कारण की सुखाच्या काळात तर सर्वजण येत असतात परंतु दुःखाच्या काळात कोणी येत नसतं, म्हणून आमच्या मनामध्ये निस्वार्थ भावना असून आम्ही आईला मदत करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. हा सर्वात जास्त मोठा एकोपाचा हा एक संदेश आहे. अंधारी ह्या गावामध्ये आज अद्यापपर्यंत एक माणूस जिवंत आहे. तर आपल्यासोबत अजून जिल्हा परिषद उपाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील अंधारी येथील हे रहिवासी असून सिल्लोड तालुका शिवसेना याचे तालुका प्रमुख यांच्याशी संवाद साधूया. आज या ठिकाणी अंधारी गावातील नागरिकांचं मला कौतुक करावं वाटतं आणि माझा जन्म अंधारी गावात झाला त्याचा मला अभिमान आहे. कारण की माझे सर्व मित्रमंडळी यांनी, युवक मित्रमंडळीनं या राजूच्या निधनानं व्याकुळ होऊन जवळपास 22,600 रुपये जमा करून त्यांच्या आईला देण्याचं काम केलं. त्याचबरोबर सामाजिक भावना म्हणून या तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार साहेब आणि मी जेवढे गावच्या लोकांनी 22,600 रुपये केले तेवढीच रक्कम आज आम्ही त्यांना 22,600 रुपये त्या आईकडे देणार आहोत. आणि आमदार साहेबांच्या वतीनं त्यांना यासाठी घरकुल 2.5 लाख रुपयाचं मंजूर करून देणार आहे. आणि त्यांचं उरलेलं आयुष्यासाठी जे मदत लागेल ते सर्व आमचं तरुण मंडळी आणि आम्ही त्या आईला मदत करू. हीच खरी श्रद्धांजली राजूला ठरेल आणि अंधारी गावचा असाच आदर्श सर्व मित्रमंडळी ठेवतील अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.